नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेमार्फत एक स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम 2025 करता राबवण्यात येत आहे आणि या संस्थेकडून विद्यार्थ्यांना नुकतंच एक सूचनापत्र आलेलं आहे आणि त्या सूचनापत्रात जे काय अपडेट असेल, हे जे काही नोटिफिकेशन असेल, हे आपल्यापर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो बघा, जे या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्ज करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांना एक त्यांनी सुवर्ण संधी या ठिकाणी दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा लाभ घेतला होता अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांनी लाभ देण्याचं ठरवलेलं आहे। एक विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे। त्यानंतर मग याकरता विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी त्यांनी एक मुदतवाढ दिलेली आहे। मग ती शेवटची डेट असेल आणि कोणत्या विद्यार्थी या योजनेचा पुन्हा लाभ घेऊ शकतो आणि कशा पद्धतीने घेऊ शकतो याचं विश्लेषण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या संस्थेमार्फत लाभ घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। बघा मित्रांनो, एसटी प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते आणि या संस्थेमार्फत विविध योजना राबवल्या जातात। तर दुबार लाभ कशा पद्धतीने घेता येऊ शकतो आणि दिलेली जी काही मुदतवाढ आहे ते आपण थोडक्यात पाहूया। बघा मित्रांनो, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था जी आहे यांनी एक सूचनापत्र काढलं 28 ऑगस्ट 2025 ला। हे सूचनापत्र या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि मग यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे बघा, लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांना काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने दुबार लाभ घेण्याची संधी या ठिकाणी देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात आली होती। या मागणीचा या संस्थेने विचार केलेला आहे आणि काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने येणाऱ्या स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरता पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्याने पूर्वी तुलनेने बघा, आता इथं सगळ्यात महत्वाचा शब्द बघा, पूर्वी तुलनेने कमी काठिण्य पातळी स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असला तरी संबंधित विद्यार्थ्यास प्रवेश पात्र करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिलेली आहे असे या सूचनापत्रात म्हटलेलं आहे। आता बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा त्यांनी शब्द काय वापरलेला बघा, कमी काठिण्य पातळी काय असणार आहे, कशा पद्धतीने त्यांनी हे सांगितलेलं आहे याचं स्पष्टीकरण आपण पुढे करणार आहोत। तर हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे, कमी काठिण्य पातळी स्पर्धा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असला तरी त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी पुन्हा लाभ घेण्यासाठी पात्र केलेला आहे। बघा, एसटीचे विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा, सामायिक प्रवेश परीक्षा 2025 करता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस जी काय प्रक्रिया चालू आहे, ऑनलाईन अर्ज भरण्याची आत्ताची जी प्रोसेस चालू आहे त्या प्रक्रियेस, त्या लिंकला मुदतवाढ दिलेली आहे। 4 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। आता सगळ्यात महत्वाचं ही तारीख लक्षात ठेवा, 4 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। बघा मित्रांनो, 4 सप्टेंबर ही तारीख या योजनेकरता पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत त्यांनी ही डेडलाईन लक्षात ठेवा। ह्या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत। ही तारीख काही जास्त लांब नाही, जवळच आलेली मित्रांनो, एक 4-5 दिवस बाकी आहेत। डॉक्युमेंट उपलब्ध नसतील तर डॉक्युमेंट उपलब्ध करून घ्या। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरता याची सगळी इत्थंभूत माहिती आपण या ठिकाणी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या। बघा मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला डॉक्युमेंट क्लिअरली सांगतो। बघा, तुम्हाला तुमचा फोटो लागेल, पासपोर्ट साईजचा फोटो लागेल आणि सही लागेल। हे दोनच डॉक्युमेंट फक्त तुम्हाला फोटोच्या स्वरूपात लागतील आणि इतर डॉक्युमेंट बघा, तुमचा शाळा सोडल्याचा 10वीचा 12वीचा आणि पदवी डिग्री धारण केलेली हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात लागतील। त्यानंतर तुमचा जातीचा दाखला असेल, त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल असेल, व्हॅलिडिटी असेल, त्यानंतर मित्रांनो नॅशनॅलिटी असेल, आदिवासी प्रमाणपत्र, हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत हे डॉक्युमेंट, उत्पन्नाचा दाखला असेल, आता मला वाटतं एसटीला लागत नसेल तो, तर हे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला अवेलेबल करावे लागतील आणि ते पीडीएफच्या स्वरूपात त्याची साईज पण सांगतो तुम्हाला, तुमचा फोटो आणि सही हे 50 KB च्या आतमध्ये लागेल
आणि जे पीडीएफ स्वरूपात डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला बघा मित्रांनो 300 KB आतमध्ये पीडीएफ लागेल असेच डॉक्युमेंट त्या वेबसाईटवर ते अपलोड होतात। तर बघा 4 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ही शेवटची मुदत आहे अर्ज करण्याची। त्या वेळेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत आणि जो आपला बांधव पाठीमागच्या वेळेस गेल्या वेळेस ज्यांनी लाभ घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, ती काठिण्य पातळीनुसार दिलेली आहे। त्याचं विश्लेषण आपण पुढे करूयाच। बघा मित्रांनो अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा करून जेणेकरून बघा असा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजेत। शेवटच्या तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल अशी ही योजना ही लाभ घेण्याकरता एक शिथिलता या ठिकाणी दिलेली आहे। कमी काठिण्य पातळी कशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं विश्लेषण आता आपण लगेच पाहूया। बघा उमेदवारांना काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने दुबार लाभ घेण्याची संधी, दुबार लाभ आहे, दुबार म्हणजे दुसऱ्यांदा लाभ घेण्याची एक संधी आहे। आता बघा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये या जी काय परीक्षा होतात त्यांची काठिण्य पातळी बघा सगळ्यात शेवटी पोलीस व सैन्य भरती आहे। बघा सगळ्यात शेवटी काय आहे, पोलीस व सैन्य भरती। पोलीस व सैन्य भरती याची कोणी जर तयारी करत असेल आणि गेल्या वर्षी अशा विद्यार्थ्यांनी जर बघा लाभ घेतलेला असेल आणि मग आता त्यांना जर लाभ घ्यायचा असेल तर ते कशासाठी पात्र होऊ शकतात, बघा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात, स्टाफ सिलेक्शनची भरती करता पात्र होऊ शकतात किंवा LIC लिपिक वर्गीय पदांकरता ही लाभ घेऊ शकतात। बघा मित्रांनो आता तुम्ही पोलीस भरतीचा मागच्या वेळेस लाभ घेतलेला असेल आणि तुम्हाला आता पुन्हा एकदा परत जर लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला जर डायरेक्ट कंबाईनचे जो पेपर आहे MPSCचा त्याच्यासाठी पूर्व प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट याच्यासाठी पात्र होऊ शकता। आणि तुम्हाला जर तुम्ही पोलीसचाच घेतलेला आहे पण तुम्हाला इकडे UPSCचा भरायचा असेल फॉर्म उद्या तुम्ही याचाही फॉर्म भरू शकता, काय अडचण नाही। राज्यसेवेचा भरू शकता, काय अडचण नाही। पण काठिण्य पातळी कशी दिलेली बघा, सुरुवातीला पोलीस सैन्य भरती आहे, त्यानंतर राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन आहे, LIC लिपिक वर्गीय पदांकरताची परीक्षा आहे, त्यानंतर बँक रेल्वे आहेत, बँकच्या परीक्षा असतील, त्यानंतर रेल्वेच्या परीक्षा असतील, त्यानंतर अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क ही परीक्षा असेल किंवा न्यायिक सेवा असेल, न्यायिक सेवा आणि अभियांत्रिकी सेवा, त्यानंतर MPSC असेल राज्यसेवा आणि त्यानंतर UPSC असेल। अशी एक चढत्या क्रमाने एक पद्धत आहे बघा। आणि त्यानुसार तुम्ही जर या परीक्षेचा पहिल्यांदा लाभ घेतला असेल तर तुम्ही या वरच्या नंतरचा फॉर्म भरू शकता। आता तुम्ही राज्यसेवेचा जर घेतलेला असेल पहिल्यांदा लाभ तर तुम्हाला UPSCचा फॉर्म भरण्याची एक सुवर्ण संधी आहे सगळ्यात शेवट। पण UPSCचा जर घेतला असेल तर त्याच्या पलीकडे वरती कोणतीही संधी नाही, तिथपर्यंत स्टॉप होतं। बघा आता दुसरी गोष्ट बघा मित्रांनो, आता तुम्ही राज्यसेवेचा लाभ घेतला असेल आणि तुम्ही परत म्हणत असाल की मला पोलीसचा भरायचं तर ते जमणार नाही, ते जमणार नाही। किंवा तुम्ही UPSCचा घेतला असेल आणि परत म्हणतात की मला राज्यसेवेचा लाभ घ्यायचा आहे तर तेही जमणार नाही। विषय कसा आहे, त्यांनी काठिण्य पातळीनुसार म्हटलेले बघा, काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने तुम्हाला हा लाभ घेता येईल। बघा उतरत्या क्रमाने लाभ घेता येणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे। ही जी काय काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने तुम्हाला जो लाभ मिळणार आहे त्याची संकल्पना ही नीट समजून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही पात्र विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने बघा चढत्या क्रमाने जी काय पदं असतील, जी काय परीक्षा असेल टप्प्यानुसार 1 2 3 4 नुसार बघा त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढे पण बघा तुम्हाला जर काय माहिती नसेल तर तुम्हाला बघा आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला एक सामायिक प्रवेश परीक्षा जी आहे त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी कशी करावी असं मोफत मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही या इन्फिनिटी अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये सर्व बॅच या ठिकाणी मोफत तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे। तर तुम्ही याच्याकरता काय करायचं बघा माहिती का मित्रांनो, तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचे, त्या ऍप्लिकेशन मध्ये ही सामायिक प्रवेश परीक्षेची संपूर्ण तयारी मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी याबद्दल एक बॅच आहे, ती बॅच घ्यायची मोफत आहे बघा मित्रांनो। तुम्ही फक्त ऍप डाउनलोड करा। त्यानंतर बघा मित्रांनो स्कॉलरशिपच्या माहितीसाठी तुम्हाला किंवा इतर शंका तुमच्या काय असतील त्या निरसन करण्यासाठी तुम्हाला काय अडचणी असतील तर बघा या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ते गुगल फॉर्म तुम्ही एक भरून द्यायचा आहे आणि त्या गुगल फॉर्म मध्ये तुमची पूर्ण माहिती पाठवायची आहे। तुमचे काय अडचणी असतील ते सुद्धा तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत। आम्ही तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीची जी टीम आहे ही टीम आपल्याकरता सदैव तत्पर आहे। तुम्हाला इत्यंभूत सर्व मार्गदर्शन
त्या ठिकाणी केलं जाईल। तुम्हाला फक्त काम काय करायचे, तुमची माहिती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे भरून द्यायची आहे आणि मग बाकीचं जे काय तुमच्या अडीअडचणी असतील त्या आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय। आता बघा तुमचा हे भरून झाल्यानंतर तुम्हाला जर काय अडचण वाटत असेल तर बघा आमचा एक मोबाईल नंबर आहे, तो 78 87 81 14 11 आणि 85 30 12 10 02 यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे। बघा तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि या नंबरवरती संपर्क करा। आमची टीम आपल्याला त्यानंतर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। सदैव टीम आमची कार्यरत आहे आपल्या सेवेसाठी। तुम्ही फक्त संपर्क करा, तुमची अडचण सांगा, तात्काळ तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन दिलं जाईल। बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं जे काय आहे या संस्थेकडून जे माहिती जे नोटिफिकेशन आलं ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे। आता तुमचं कर्तव्य लागतं की आपला जो सहकारी बांधव आहे त्याला हे व्हिडिओ पाठवायचं, त्याला याच्याबद्दल माहिती देण्याचं, फॉर्म भरा, अभ्यास करा, सामायिक जे काय प्रवेश परीक्षा आहे ती CET द्या आणि याची शिष्यवृत्ती तुम्ही मिळवा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासामध्ये आपल्या संस्थेकडून येणाऱ्या जे काय मदत असते त्या मदतीचे तुम्हाला हातभार घ्या, नक्कीच तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न राहील। आमचाही थोडाफार तुम्हाला एक कर्तव्य म्हणून आम्ही आपल्यापर्यंत ही माहिती घेऊन येत असतो। आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काय असे अपडेट येतात ते आपल्यापर्यंत वेळेत पोहोचतील आणि तुम्ही या स्पर्धेच्या योगामध्ये स्वतःला अपडेट ठेवाल। चला मित्रांनो, थांबतो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील अपडेटमध्ये। तुर्तास आपली रजा घेतो, धन्यवाद।